नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आज सर्वप्रथम सगळ्यांका आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी तुमका दाखवणार असे या व्हिडिओमध्ये की आमच्या शाळेतील मुलांचा एक दिंडी सोहळा कार्यक्रम हा, आणि ती दिंडी आमच्या मंदिराकडनं निघतील ते थेट विठ्ठल रखुमाईच्या मंदिरापर्यंत खरारे गावी। तर सुंदर असा शेतमाळ्यातून ही दिंडी सोहळा असो पार पाडणारा। तर मी तुमका दाखवणार असे या व्हिडिओमध्ये कसो काय दिंडी सोहळा आणि मुलांचा अप्रतिम असो कार्यक्रम आज होणारा। तर मंडळी तुमका माहिती आहे काय, आपल्या पंढरीची वारी पहिली कोणी केली, म्हणजे पंढरीची वारी सर्वात कोणी पहिली केली। तर आख्यायिका अशी सांगितली आता की जेव्हा विष्णून जेव्हा विठ्ठलाचा अवतार घेतला तेव्हा तो मनमोहक जो अवतार होतो तो बघूसाठी ना पहिली वारी ही भगवान शंकरांनी केली। आणि पुंडलिकाच्या विटेवरती जेव्हा विठ्ठल उभं राहिलो तेव्हा ता दृश्य बघूक, म्हणजे तो अवतार बघूक भगवान शिवशंकरांनी पहिली पंढरीची वारी केली। तर तुमका मी आज ह्याच दाखवणार असं आहे की आज पंढरीची वारी आपल्या आज गावी कशी काय साजरी होणारा आणि विठ्ठल रखुमाईच्या मंदिरापर्यंत हो सोहळा कसो काय पार पडणारा तो आज या व्हिडिओमध्ये दाखवणार असं आहे। तर नक्की बघा, पुढे व्हिडिओ खूप मजा येतली आणि सुंदर असो आज आपल्या सोहळा बघूक गावतलो। चला तर मग जाऊया थेट आपल्या मंदिराकडे आणि आपल्या शाळेकडे। तर शाळेकडे जाऊन बघूया काय काय तयारी चालू आणि कसो काय कार्यक्रम आज होणारा। चला तर मग जाऊया थेट आपल्या मंदिराकडे। तर मंडळी मी आता शाळेकडे पोहोचलो आहे आणि आता सगळ्यांचे मेकअप वगैरे झाले आहेत आणि व्यवस्थित रंगले वगैरे सगळेजण। तर आता तुम्ही बघू शकता शाळेच्या मुलांची गर्दी वगैरे इकडे जमली आहे। तर आता कार्यक्रम इकडून चालू करणार आहेत। तर सगळी मुलं वगैरे जमली आहेत। आता मी तुम्हाला दाखवते इकडे समोर मध्ये बघू शकतास मस्तपैकी साडी वगैरे नेसून व्यवस्थित पंढरीची जशी वारी करतात तशीच सेम दिंडी आपल्याला बघूक भेटणारा। तर मंडळी माझ्या समोर बघू शकतास तुम्ही हे वारकरी वगैरे कसे मस्तपैकी धोतर वगैरे नेसले आहेत। आणि इकडे सगळे मुली आपले नऊवारी साडी वगैरे मस्तपैकी पोशाख केले जसो दिंडी आपल्या असतात असो। तर मंडळी आता माझ्या समोर तुम्ही बघू शकता सुंदर असो विठ्ठल वगैरे रंगवलेले आणि सुंदर असो पोशाख वगैरे सेम टू सेम विठ्ठल वाटता। तर आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणारा आणि तुमका आम्ही दाखवणार असे की दिंडी सोहळा कसो काय साजरा होणारा। तर आजूबाजू तुम्ही बघू शकता सगळे आपले शिक्षक मंडळी सगळे उभे असत आणि आता लवकरच कार्यक्रम सुरू होणारा। तर ही असा विठ्ठल रखुमाई दोघे पण। तर आता बघा थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल आणि पहिलीच आपली दिंडी सोहळा मंदिराकडनं सुरू होणारा। तर आता आम्ही जाणार असो मंदिराकडे। तर मंडळी आता आम्ही पोचलो मंदिराकडे आणि तुम्ही आता बघू शकता मंदिराकडे अशी आता पालखी आता घेऊन मंदिराच्या आतमध्ये आम्ही जातो। तर आतमध्ये तुमका दाखवतो आता आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा कार्यक्रम करणार असो। तर आता पालखी नेतो मंदिराच्या आतमध्ये।
तर मंडळी आता माझ्या समोर तुम्ही बघू शकता श्रीदेवी मंदिर आणि आता आपल्या या मंदिरात नृत्य वगैरे मुलांनी सादर केलेली अप्रतिम नृत्य असा सादर झाला आणि आता आम्ही जातो विठ्ठल रखुमाई मंदिराकडे. तर खरारामध्ये या विठ्ठल रखुमाई मंदिरात तिकडे आम्ही जातो. तर आता तुम्ही बघू शकता माझ्यासमोर ट्रॅक्टरने वगैरे आपले विठ्ठल रखुमाई बसल्या यामध्ये आणि पाठीमागे आपली अशी दिंडी सोहळा पार पडता. तर बाजूबाजू तुम्ही बघू शकता शेतीचं वातावरण चालू आहे आणि सगळेजण खूप म्हणजे खुश पण होते ह्या दृश्य बघताना. तर बघू शकताच तुम्ही या दिंडी सोहळ्यात किती जण सहभागी झाले होते आणि भरपूर अशी गर्दीसुद्धा जमलेली. तर अप्रतिम अशी आता गर्दी जमली आहे बघू शकताच तुम्ही ही बघा. आणि सगळे आता नाचत गातात आता इकडे आपल्या खरारच्या विठ्ठल रखुमाई मंदिराकडे आम्ही आता जाऊक निघालो. तर बघा अप्रतिम अशी गर्दीसुद्धा जमली आहे. तर आता थेट आम्ही जाणार असो विठ्ठल रखुमाई मंदिराकडे आणि तिकडे सुद्धा आम्ही तुमका दाखवणार असो की कशी काय ही दिंडी सोहळा पार पडणारा आणि तिकडे कार्यक्रम कसं काय साजरा होणारा. तर आता आपण थेट जाऊया विठ्ठल रखुमाई मंदिराकडे आणि तिकडे बघूया कसं काय आपलं हे दिंडी सोहळा पार पडता तो. तर मंडळी आता आम्ही पोचलो विठ्ठल रखुमाई मंदिरकडे. तुम्ही बघू शकता समोर विठ्ठल रखुमाई मंदिर. तर आता आम्ही आता प्रदक्षिणा घालणार आहोत मंदिराच्या गोल अशी प्रदक्षिणा घालणार आहोत. तर आता बघा तुम्ही सुंदर अशी प्रदक्षिणा घालणार आणि सुंदर असो दिंडी सोहळा बघा.
तर मंडळी हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि तुमका जास्तीत जास्त आम्ही आता आषाढी एकादशी निमित्त आमच्या शाळेतील मुलांनी जो कार्यक्रम साजरा केला तो दाखवायचा एक प्रयत्न केला आहे. त्या व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करून सांगा, कमेंटसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.